थांबलो येन लवकर. हा हा ओ भाऊ ऐका ना, मला बाहेर सोडता का गावाच्या बाहेर? अहो काय झालं काय पण तुम्हाला? ते कसं सांगू, मला आता खूप भीती वाटते हो. अहो काय पण काय झालं काय? काय अहो माझ्या सासरकडचे लोक खूप छळ करतात हो माझा. पण तुला शब्द पण नाही सांगू शकत. अहो पण मग तुम्ही काय पळून आलाय काय? हा पळून आले मी. 2 दिवस त्यांनी मला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं. खूप हाणमार पण करतात. शेवटी सगळी चूक माझीच आहे ना. अहो पण एवढं जर झालंय तर तुम्ही तुमच्या घरी सांगा ना, माहेरी. घरी तर नाही सांगू शकत, ती चूक झाली माझी. घरच्यांनी मला इतकं लहानाचं मोठं केलं, खूप लाडात सांभाळलं त्यांनी मला, आणि त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात केला मी. माझं एका मुलावरती प्रेम होतं, त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि घरच्यांचा विश्वासघात केला. त्याच्यासोबत लग्न केलं मी. इतका त्रास देतात मला, मी घरी पण नाही जाऊ शकत हो. तुम्ही एक मिनिट, काय खाल्लंय पिल्लंय का काय? काहीच नाही खाल्लेलं. 2 दिवस उपाशी ठेवले त्यांनी मला. हे घे का काहीतरी. सावकाश का, कोण नाही काय करत आहे मी इथे. पण तुम्ही अहो कोणाला सांगायचं, आजूबाजूला शेजारी पाजारी कोणाला? अहो तुम्हाला नाही माहिती, ते खूप मोठ्या घरची माणसं आहेत. त्यांच्या विरुद्ध कोणीच नाही काही करू शकत. आणि घरी पण नाही जाऊ शकत. घरचे तर मला त्या दिवशीच म्हणले, ज्या दिवशी या मुलासोबत लग्न झालं त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेली, परत तुझं तोंडच बघायचं नाही आम्हाला. आणि हे तुम्ही असं कानातलं सोनं नाणं घालून फिरताय, रस्त्यात काय कोणी चोरलं वगैरे पकडलं तुम्हाला? मग अहो खोटं आहे हो, सगळं सगळं खोटं आहे. इतक्या मोठ्या घरची माणसं पण सगळी खोटीच. मला आता कळते, मी जर माझ्या घरच्यांचं ऐकलं असतं ना, माझ्यावरती वेळ कधीच आली नसती. आता पुढे करणार काय तुम्ही? असं पळून नेमकं जाणार कुठं? मी काय म्हणते, मी ना तुमच्याकडे असेल ते काम करते, काही पण सांगा तुम्ही. आपण माझ्याकडे मी काय काम देणार तुम्हाला? तुम्ही कुठं पण लावून द्या ना मला काम, पण मला घरी नाही जायचं. तिकडं माहेरी तर नाही जाऊ शकत, आणि ह्या माणसांपासून मला पिछा सोडवायचा. हे बघा, माझे जोडीदार आहेत MIDCत कामाला, मी त्यांना सांगतो, ते तुम्हाला देतील चांगलं काम बघून. काही पण फक्त तुम्ही आता राहण्याची बिण्याची सोय करायला पाहिजे तुमची. बघा ना तुमच्याच्यानं काय होत असं, मी कुठं पण आश्रमात कुठं पण राहील. काय तुमच्या मागे लागलेत कधी? हा शोधतच असतील मला. एकदा मी असं त्यांच्या विरुद्ध बोलले होते, घरामध्ये बेल्टने मारलं मला, सगळ्या अंगावरती ओळ. अहो पण एवढं मारहाण करायचं कारण काय नेमकं? आता त्या मुलाला दुसरी मुलगी आवडली ना, त्यांना असं वाटतं की त्यांना दुसरं लग्न लावून द्यायचंय. आणि तुम्ही लव्ह मॅरेज केलं काय? रजिस्टर वगैरे केलेलं लग्न का तसंच केलं तुम्ही डायरेक्ट फक्त आपलं? अहो मंदिरातच केलं होतं, पण घरच्यांना सांगितलं की रजिस्टर केलंय म्हणून. अहो मग तुमच्या लग्नाची जर नोंद नसेल तर काय फायदा? तुम्ही काहीच त्याला कायदेशीर करू शकत नाही. आता लग्न रजिस्टर पण करावं लागतं, नोंदणी करावी लागते अधिकृत. कोर्टात काय पुरावा देणार तुम्ही? फोटो वगैरे तरी काढलेत का लग्नात असे मोठे वगैरे काय? सगळे, पण सगळं त्यांच्याकडे. ते साधा मोबाईल पण नाही माझ्याकडं. अहो मोबाईल पण नाही? एक काम करा, आता तुम्हाला पैसे देऊ का मी थोडे? नाही पैसे नको मला हो. मला तुम्ही तिकडे बाहेर सोडा ना. तर तुम्ही म्हणते ना तुम्ही मला कामाला लाव कुठं पण, मी काम करेन, पण मी तिकडे नाही जाणार हो. प्लीज इथून चला लवकर, मला खूप भीती वाटते. ते मला शोधतच असतील. बरं एक काम करतो मी, तुम्हाला ते आमच्या इथं काका काकू आहेत ओळखीचे चांगले वयस्कर लोक आहेत, माझ्या घरचे पण आहेत, मी त्यांच्या इथं नेतो तुम्हाला. ते तुम्हाला चांगली खोली वगैरे बघून देतील, आणि नंतर बघू मग कामाचं पुढं काय असेल ते तुमचं. चालतंय. पण हे सगळं सांगितलेलं खरं आहे का? अहो सगळं खरंच आहे हो. आता मी तुम्हाला विश्वास तरी कसा टाकू? नाहीतर उद्या माझ्यावर लाचंड यायचं काहीतरी. पण तुम्ही तरी घरच्यांना सांगायला पाहिजे हो. शेवटी घरच्यांना एक फोन करून बघा, नाही तर माझा फोन घ्या. हे घ्या, घरचे काय म्हणते ते. घरचे मला ऍक्सेप्टच नाही करणार. जाऊ द्या, चला. हो
तू घरातनं काही वस्तू नाही ना आणि तुम्ही महत्वाची काय अशी? अहो काहीच नाही. बसा.